नमस्कार. ऋणबंदी या मालिकेतील आज हा 17वा भाग. आजपर्यंत आपण पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, त्याचबरोबर प्रभाकर पणशीकर आणि कुमार गंधर्व अशा वेगवेगळ्या कलाकारांशी माझ्या जमलेल्या मैत्रीच्या आणि त्यातल्या अनेक आठवणी मी आपल्याशी शेअर केल्या. केवळ कलाकारांशीच नाही तर अनेक क्षेत्रातील दिग्गजांशी माझा पूर्वसुकृतामुळे स्नेह जमला. आज ते आपल्याला त्यातलं एक वेगळं नाव म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यांच्या संबंधीच्या आठवणी आपण या भागात बघणार आहोत. तर्कतीर्थ या नावानं ते ओळखले जायचे आणि खरं म्हणाल तर त्यांचा जन्म 1901 सालातला. माझ्यापेक्षा साधारणपणे 43 वर्ष ते वयानं मोठे होते. त्यामुळं त्यांची ओळख लहानपणी जेव्हा पहिल्यांदा झाली ती साधारण 57 साली, तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ अतिशय जोरात होती आणि तर्कतीर्थ यांच्यावरती आचार्य अत्रेंची तोफ गरजत होती. आचार्य अत्रे म्हणजे मुलुक मैदान तोफ होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा अग्रगण्य भाग होता आणि त्यामुळे जे संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देतील त्यांचं कौतुक आणि जे विरोध करतील त्यांच्यावर भयंकर जबरदस्त टीका असा अत्रेंच्या लेखणीचा पराक्रम होता. आणि त्यामुळं तर्कतीर्थ यशवंतरावांच्या काय होते, यशवंतराव गुरुही मानत असत. त्यामुळे ते थोडेसे द्विभाषिकाचे किंवा संयुक्त महाराष्ट्र विरोधी असा त्यांचा सूर होता असं वाटल्यामुळे आम्हाला जे कळलं लहानपणी, जेव्हा कळतं वया झालं 57 साली मी साधारणपणे 13-14 वर्षाचा होतो, तेव्हा नरकतीर्थ हे कसले तर्कतीर्थ, हे तर नरकतीर्थ अशा शब्दात अत्रे त्यांची किल्ली उडवत असत. अर्थात पुढे संयुक्त महाराष्ट्र झाला आणि 3-4 वर्षातच हे सगळं चित्र पालटलं. तर्कतीर्थांच्या बुद्धिवैभवाचं, कार्यकर्तृत्वाचं, पांडित्याचं कौतुक सगळीकडे सुरू झालं. तर्कतीर्थ मूळ विदर्भातले. वयाच्या 13व्या-14व्या वर्षीच ते वाईला केवलानंद सरस्वती यांच्याकडे धर्मशास्त्र, न्याय या सगळ्यांच्या अभ्यासाकरता आले आणि ते करत करत त्यांनी पांडित्य मिळवलं. स्वातंत्र्य चळवळीत वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी उडी घेतली आणि त्यांना शिक्षाही झाली. येरवड्याला महात्मा गांधींच्या समवेत त्यांना काही काळ राहायला लागलं आणि त्या काळात महात्माजींनी सुद्धा या तरुण मुलाकडनं अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला धर्मशास्त्राचा काय आधार आहे का अशी चौकशी केली आणि तर्कतीर्थांनी ती माहिती त्यांना दिली असे आपल्याला उल्लेख आढळतो. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण त्याचे पहिले मुख्यमंत्री होते. अतिशय अभ्यासू, सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आणि त्याहीपेक्षा एक रसिक, जाणकार, सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये ज्या अनेक कल्पना होत्या त्या साकार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की महाराष्ट्र हे सर्व बाबतीत अग्रगण्य राज्य व्हावं आणि त्यामध्ये तर्कतीर्थांचं मोठं योगदान होतं. आज जर आपण बघितलं तर ज्या ज्या संस्था महाराष्ट्रामध्ये साहित्य किंवा कला यांच्या विकासाकरता चालतात त्यांची स्थापनेचं श्रेय यशवंतरावांच्याकडे जातं आणि तसं बनलं तर तर्कतीर्थांच्याकडे सुद्धा जातं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ असेल किंवा मराठी विश्वकोश मंडळ असेल याची स्थापना त्या काळात झाली आणि तर्कतीर्थांना त्या दोन्ही संस्थांचं अध्यक्षपद देण्यात आलं. कारण त्यांची प्रकांड, त्यांचं पांडित्य, विद्वत्ता याबद्दल यशवंतरावांना आदर होता आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच आदर होता. संयुक्त महाराष्ट्राचा कालखंड वगळला तर कायम महाराष्ट्राने त्या तपस्वींचा म्हणजे तर्कतीर्थांचा गौरव केला. आणखीन एक गोष्ट सांगायला मला आवडेल की सोरटी सोमनाथ जेव्हा जीर्णोद्धार झाला, सरदार वल्लभभाई पटेलांचा त्यात मोठा पुढाकार होता आणि आपले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांचाही होता असं म्हणतात. खरं खोटं मलाही माहीत नाही, त्यात अनेक वादविवाद आहेत की पंडित नेहरूंना हे इतकंसं पसंत नव्हतं. परंतु ते सोरटी सोमनाथचा जीर्णोद्धार झाला, भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्याच्या उद्घाटनाचा सोहळा आणि प्रतिष्ठापना याचा जो समारंभ झाला त्याच्या पौरोहित्याकरता
तर्कतीर्थांना वायून आवर्जून बोलवण्यात आलं होतं आणि त्या पुरोहित वृंदाचं नेतृत्व तर्कतीर्थांनी केलं. आणि खरोखरीच मग त्यांच्या एकूण सगळ्या साजेसा तो समारंभ झाला. एका बाजूला अतिशय शास्त्रांचा सर्व परिपूर्ण अभ्यास असलेले तर्कतीर्थ, दुसऱ्या बाजूला मात्र परिवर्तनवादी विचाराचे होते. अस्पृश्यता हा आपल्या धर्माला लागलेला कलंक आहे, मानवजातीला कलंक असं मानणारे होते. काहीसे मानवेंद्र रॉय म्हणजे यांच्या विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. रॉईस्ट म्हणून असं ह्या लोकांना म्हणलं जायचं. रॅडिकल ह्युमॅनिस्ट रॉईस्ट या तर्कतीर्थातले अग्रगण्य होते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये तर्कतीर्थांनी जवळजवळ सलगपणे महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक साहित्यिक चळवळीचं बऱ्यापैकी नेतृत्व केलं असं म्हणलं चुकी ठरणार नाही. दिल्लीमध्ये 1954ला जे साहित्य संमेलन झालं त्याचे तर्कतीर्थच अध्यक्ष होते. अर्थात हा सगळा विचार झाला आणि मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा तर्कतीर्थांची भाषणं पुण्यामध्ये ऐकायचा मला योग आला. मी इतक्या काळापर्यंत नुसतं ऐकत होतो नर्कतीर्थ आणि मग तर्कतीर्थ आदर्शभूत आहेत. पण ती व्याख्यानं पुण्यात तर्कतीर्थांच्या अनेक ठिकाणी झाली. बऱ्याच वेळा मी जायचो आणि ते वेगवेगळ्या विषयावर अतिशय प्रभावीपणे बोलायचे. प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान त्यांना असायचं. त्यामुळं मला असं वाटायचं की केव्हा तरी, कारण माझे वडील आणि त्यांचा परिचय होता. माझे वडील त्यांना शास्त्रीबुवा म्हणायचे आणि अर्थात ते माझ्या वडिलांना बंजापूर त्यांच्या टोपण नावानेच ओळखायचे. असं वाटायचं कॉलेजच्या दिवसात की आपण केव्हा तरी व्याख्यान संपलं जाऊन भेटावं आणि मी अरुण गोडबोले असं बंजापूरचा मुलगा अशी ओळख करून द्यावी. पण ते काही धाडस झालं नाही. तेव्हा पुढं मी सातारला येऊन इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सुरू केली आणि माझ्या लक्षात आलं की माझे वडील तेव्हा तोपर्यंत करत होते प्रॅक्टिस. तर आमच्या इन्कम टॅक्स असोसिएशनच्या फाईल्समध्ये तर्कतीर्थांची फाईल आहे. तर्कतीर्थांचं इन्कम टॅक्सचं काम माझे वडील करत होते आणि स्वाभाविक मी आल्यानंतर माझ्याकडे ते काम आलं. तेव्हा तर्कतीर्थाचे रिटर्न भरायची जेव्हा पहिली वेळ आली तेव्हा अर्थात तर्कतीर्थ स्वतः आले नव्हते. त्यांचा पी ए म्हणू आपण, पण पी ए म्हणण्यापेक्षा सुद्धा जसं काही अतिशय जवळचा मित्र असावा, सर्वार्थानं तर्कतीर्थांची काळजी घेणारा असा राम कोल्हटकर त्यांचा स्वीय सहाय्यक व्हायचाच. आणि तर्कतीर्थांचा अतिशय त्याच्यावरती विश्वास, अगदी आपल्या मुलाप्रमाणे ते त्याला वागवत असत आणि तोही वडिलांच्या प्रमाणे तर्कतीर्थांची काळजी घ्यायचा. त्यामुळे राम कोल्हटकर आधी आले आणि माहिती त्यांनी दिली. माहिती साधीच होती ना. तर्कतीर्थ व्याख्यानाचं मानधन घ्यायचे नाहीत. त्यांच्या दिमतीला महाराष्ट्र शासनाने गाडी दिलेली होती कारण 2 संस्थांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं म्हणून. आणि या 2 संस्थांचा अध्यक्षपदाचं मिळणारं मानधन हे एवढंच त्यांचं उत्पन्न. बँकेत फारशी शिल्लक नसायची, व्याज काही येईल तेवढं. त्यामुळे हे मानधन किती असेल असं वाटतं आपल्याला. अनेक लोकांची तेव्हा कल्पना होती आणि नंतरही काही काळ होती की तर्कतीर्थांना भरभक्कम पैसे यशवंतरावांनी दिले असतील. यशवंतरावांनी पैसे भरभक्कम दिले पण त्या संस्थांच्या करता दिले. तर्कतीर्थांचं मानधन दोन्ही संस्थांना मिळून 6,000-6,500 7,000च्या आसपास असायचं. आणि त्याशिवाय दुसरं काहीही 24 तास या 2 संस्थांचा विचार आणि उरलेल्या वेळात महाराष्ट्राच्या जनतेला सजग करणं, ज्ञानप्रवण करणं व्याख्यानाच्याद्वारे हे ते करत होते. राम कोल्हटकरांनी माहिती दिली. आम्ही मग ते सह्या लागायचं ना रिटर्नवर तेव्हा. ते म्हणलं आता तुम्ही ह्या फॉर्म घेऊन जाऊन तर्कतीर्थांची सही घ्या. ते म्हणले नाही आबा म्हणायचे ते. आणि पुढच्या काळात मी त्यांना आबाच म्हणायला लागलो. आमची चांगली ओळख झाल्यानंतर आणि खरं तर माझ्याहून 40-42 वर्ष मोठं सुद्धा आमची मैत्रीच झाली. तर ते म्हणे नाही आबा येणार आहेत, आपण इथं थांबूया. मग तोपर्यंत मी चहा त्यांना दिला. आम्ही थोडं बोलत बसलो. तेवढ्यात तर्कतीर्थ आले. मग त्यांची रामनी सांगितलं हे बंजाबाबूंचा मुलगा वगैरे. आणि मग पुढं आमचं बोलणं सुरू झाल्यानंतर आबांनी अर्थात सही केली आणि मग गप्पा जवळजवळ अर्धा तास रंगल्या. माझासुद्धा पुण्यात राहिल्यामुळं थोडंसं आपली बुद्धी चतुरसर होती. त्यामुळे त्या अर्धा तास रंगल्या. त्यांनी कोणाला खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग तिथनं पुढच्या काळामध्ये साताऱ्यात त्यांचं जेव्हा व्याख्यान तेव्हा जायचं, ते ऐकायचं, त्याला भेटायचं, हा माझा उपक्रम सुरू झाला.
त्यांना आमची मैत्री झाली. मैत्रीच म्हणतो मी, कारण ते मला मित्रच मानायचे आणि मी त्यांना सगळ्यांच्या वेळा आबा म्हणायला लागलो. मग पुढं कुठलाही कार्यक्रम आपला असला, आबा हे हक्काचे अध्यक्ष असायचे किंवा प्रमुख पाहुणे असायचे. आणि मी तेव्हा सार्वजनिक जीवात लुडबुड म्हणू किंवा काही करायला लागलो होतो. त्यामुळं काय झालं की आबांना फोन करायचा आणि सांगायचं की असा असा कार्यक्रम तुम्ही याल का. त्यांच्या सोयीची तारीख की ते म्हणायचे नक्की येतो आणि कधी नाही म्हणायचे नाहीत. आल्यानंतर जो काही विषय असेल त्यावरती त्यांचं प्रभुत्वच असायचं. आपल्याला सांगितलं आश्चर्य वाटेल की ज्यांचं इन्कम टॅक्सचं रिटर्न इन्कमच 5-6 हजार रुपये होतं, त्या आबांना आम्ही साधारणपणे 82 साली पगारातून म्हणण्यापेक्षा एकूण प्राप्तिकराची मैत्री असा मोठा ग्रंथ सिद्ध केला. माझे पुण्याचे आयकर खात्याला अधिकारी मित्र SP जोशी, KS साठे आणि मी असं म्हणून तो ग्रंथ मी लिहिला. अर्थात प्रकाशक मी झालो, लेखक म्हणून मला त्यातनं काढलं गेलं. तर ते जवळजवळ 500 पानी मराठीमध्ये पूर्ण इन्कम टॅक्सची माहिती देण्याचा तो ग्रंथ होता. तो असा तऱ्हेचा पहिलाच ग्रंथ. त्यापूर्वी झाला नाही, नंतरही कुणी असा प्रयत्न केला नाही. तर त्याचं प्रकाशन करायचं कुणा आलं तर मी म्हणलं आबांना बोलूया आणि त्याप्रमाणे तरकर्ते आले. प्रकाशन त्यांनी केलं आणि अक्षरशः अर्धा तास अर्थशास्त्र, त्यातनं कर कसे गोळा करायचे हे कौटिल्यापासून ते ॲडम स्मिथपर्यंत सगळ्याचा त्यांनी आढावा आपल्या भाषणात घेतला. मी सगळे श्रोते तर चकित झाले, पण मी सुद्धा चकित झालो की एका बाजूला धर्मशास्त्राचा अभ्यास, न्याय, मीमांसा, तर्कशास्त्र आणि दुसऱ्या बाजूला अर्थशास्त्राचा सुद्धा अभ्यास एवढा सखोल असेल. बरं, त्यांच्या हातात कागदाचा तुकडासुद्धा नसायचा. त्यांचं बुद्धिवैभव त्यांच्या डोक्यात साठवलेलं होतं. त्यामुळं अतिशय सहजपणे ओघाओघात ते त्याबद्दल बोलायचे. खूप अतिशय बरं वाटलं आम्हाला आणि त्यांनाही खूप आनंद झाला. नंतर आम्ही जेवायला बरोबर गेलो. अतिशय धार्मिक वृत्ती असून ते सोवळं तर कधी पाळायचे नाही. त्यांच्या घरी कामालाच एक अस्पृश्य मुलगा होता म्हणजे त्याला ते घरातल्याप्रमाणेच वागवत होते. पण आहार विहाराच्या बाबतीत सुद्धा ते कुठलीही बंधनं पाळत नसत. फक्त माफक आहार असाच ते घेत. आणि त्यांचा वेशसुद्धा कायम ठरलेला, धोतर वरती, नेहरू शर्ट, जॅकेट आणि डोक्याला गांधी टोपी. असं होतं आमच्या खूप गाठीभेटी होत गेला. काही कार्यक्रम सातारा झाल्यानंतर मला म्हणायचं, चल थांब जरा तू, आपण जाऊ नंतर जेवायला. आमच्या वडिलांची जेव्हा 60 झाली तेव्हा त्यांचा सत्कार होता. तेव्हाही त्यांना मी बोलवतं. त्यांच्या हस्ते सत्कार झाला. राजमाताही होते तेव्हा. आणि मग नंतर मला म्हणले, आता जेवायची व्यवस्था कुठे केलीस. आमचे एका मित्र, म्हणजे आमचे मित्र म्हणजे हे सुद्धा मी जरा बोलणं उद्धटपणाच आहे. माझ्या वडिलांचे मित्र मनोहरपंत भागवत, त्यांची माझी अशीच मैत्री होती. त्यांच्याकडे जेवायची असेल, मग आमचा छान जेवणाचा आस्वादाचा कार्यक्रम झाला. तर कधी त्यांचं म्हणजे किती असायचं की काटेकोर नियोजन आणि कंटाळा हा प्रकार नव्हता त्यांना. मी एका कुठल्या तरी कार्यक्रमाला त्यांना बोलवलं होतं. तर त्याच्या आदल्या दिवशी काहीतरी नांदेडला त्यांचा कार्यक्रम होता. तर मला राम कोरटकर म्हणले की अरे आम्ही आदल्या दिवशी नांदेडला आहे. म्हणलं बा, मला तर आबा म्हणलेत मी येतो म्हणून. म्हणले तुला म्हणलेत येतो म्हणजे येतील नक्की म्हणून. आणि खरोखरी दुसऱ्या दिवशी नांदेडहून सकाळी निघून ते सातारला 5:30ला पोचले. 6ला कार्यक्रमाला आले. नेहमीप्रमाणे उत्तम त्यांनी लोकांना आपल्या बोलण्यातनं बोध केला. असं विलक्षण व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 60-70 वर्षाचा साहित्य, संस्कृती आणि राजकारण या सगळ्याचा त्यांना पूर्ण आडाखा होता. अनेक गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. कारण सर्वच म्हणजे पत्रकार असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, कलाकार असतील, सगळ्यांचा मनामध्ये त्यांच्याबद्दल अतिशय आदराचं स्थान होतं. कुमार गंधर्व सारखे कलाकार बाईला त्यांच्याकरता मुद्दा भेटायला यायचे. प्राज्ञपाठशाळेच्या आवारामध्ये आपला कार्यक्रम सादर करायचे. तर कधी त्यांचा वाढदिवस असायचा तेव्हा असं सगळ्या लोकांचा एक मेळावा तिथे गोळा व्हायचा. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला आणखीन एक आठवण सांगावीशी वाटते. मी शक्यतो एका भागातच तर्कशास्त्रांच्या आठवणी संपवायचं. मी थोडा भाग लांबेला, पण मला वाटते ते आवश्यक आहे, कारण सलगता राहील त्यामुळे त्याला. 86 साली मी चित्रपट क्षेत्रात उडी घेतली.
वडिलांचा विरोध होता, पण आईचा पाठिंबा आणि मित्रांच्या पाठिंब्यावर मी चित्रपट पूर्ण केला. वडिलांनी सांगितलं मी तर बघायला येणारच नाही, आणि वडील नाहीत म्हणून आई बघायला येणार नव्हती. तो सगळा पूर्ण होऊन सातारला आम्ही त्याचा प्रीमियर ठेवला. कशासाठी? प्रेमासाठी हा माझा पहिलाच चित्रपट. आता प्रीमियर म्हणलं तर उद्घाटनाला कोणाला बोलावं पाहिजे? कलाकार वगैरे सगळे येणार होते. आमचे दिग्दर्शक पितांबर काळे होते, संकलक NS वैद्य येणार होते, अण्णासाहेब देऊळगावकर प्रेमामुळे येणार होते. आता कोण पाहुणा असावा? तर मला चटकन आबांचं नाव आठवलं. आबांना म्हणलं मी असा संध्याकाळी 6च्या शो प्रीमियरचा आहे, तर तुम्ही याल का उद्घाटनाला आणि कलाकारांचा सत्कार आणि बोलाल का? हो म्हणले, जरूर येईन की. पण एक करीन, मी मला आधी सिनेमा बघितला पाहिजे. म्हणजे तुझा 3 वाजता शो असेल त्यालाच मी येईन, आणि नंतर मग 6 वाजता या कार्यक्रमात मी प्रमुख पाहुणा म्हणून असेल. मलाही आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटला. मी वडिलांना सांगितलं की असं आबांच्या हस्ते प्रीमियर आहे. आता ते म्हणले, तू काय सांगतोस काय? आबा कसे सिनेमाला येतील? म्हणजे त्यांनी कबूल केले आणि शास्त्रीबा येतो म्हणलेले आहेत. त्याप्रमाणे खरोखरीच ते 2:30 वाजता सातारला आले. 3च्या शोला ते आणि राम कोलटकर बसले. त्यांच्याबरोबर कोणतरी पाहिजे, कारण मी तयारी तिकडे होतो म्हणून माझे मित्र ऐक्याचे संपादक सुरेश पैणीटकरला म्हणलं, तू त्यांच्याबरोबर बस. सिनेमा बघितला. सुरेशच्या घरी जाऊन चहापान करून 6 वाजता कार्यक्रमाला आले. सगळ्यांचा सत्कार केला आणि खरोखरी सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आमच्या कलाकार मंडळींचं आश्चर्य वाटलं की तर्कतीर्थ कशा काय उद्घाटनाला आले सिनेमाच्या. आणि त्यात ते भाषण केलं ना, खूप अप्रतिम भाषण केलं. म्हणजे कला म्हणजे काय, कलेतनं काय निर्माण करता येतं याचं म्हणजे खूप चांगले विचार मांडले. तिथले काही 2-3 गोष्टी मला आठवत आहेत, त्या सांगतो. ते म्हणले की विश्वकर्म्यांनी हे विश्व उत्पन्न केलेलं आहे, पण असं चित्रपटासारखी एखादी कलाकृती निर्माण होती तेव्हा तो निर्माता दिग्दर्शक विश्वकर्म्याच्याच भूमिकेत असतात. 2-2.5 तास चालणारं एखादं वेगळं विश्व ते निर्माण करतात. त्यात पात्रे येतात, बोलतात, जातात. अशा तऱ्हेने हा विश्वनिर्माता आहे, तात्पुरत्या विश्वाचा निर्मातासुद्धा चित्रपटाचा. आणि सुंदर भाषण केल्यानंतर भोजन करून ते परत गेले. अतिशय रुजू स्वभावाचे होते. कुठलाही अहमपणा अजिबात नसायचा. मी वहीमध्ये तर म्हणायचे नक्की कुठल्या कटिंग सलूनचं उद्घाटन असल्यानं आम्हाला बोलवलं तरी आबा येतील, आणि खरोखरीच ते जात असतात. ते म्हणे सगळे सारखे आहे ना, मला कसला अहमपणा आहे. आणि मग आम्ही 91 साली असं ठरवलं आमच्या राणा गोडबोले ट्रस्टतर्फे की सातारा जिल्ह्यातल्या एखाद्या व्यक्तीनं जे कुठल्याही क्षेत्रात साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक कार्य उत्तम काम केलं असेल अशा व्यक्तीला आपण सातारा भूषण पुरस्कार देऊन गौरवायचं. आणि स्वाभाविकच पहिला पुरस्कार आम्ही तर्कतीर्थांना द्यायला ठरवलं, आणि तर्कतीर्थांच्या गौरव करून सातारा भूषण पुरस्काराचा प्रारंभ झाला. आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. आता आज 29 वर्ष झाली हा कार्यक्रम दरवर्षी चालू आहे. साताऱ्यातनं निर्माण झालेले सातारा जिल्हे सुपुत्र वेगवेगळे आम्हाला दरवर्षी भेटत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळं हा तर्कतीर्थांचा आशीर्वाद आहे असं मी स्वतः समजतो. तर्कतीर्थांच्या त्या पहिल्या पुरस्कारानंतर पुढे 1-2 पुरस्कारांना आम्ही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, तेव्हाही ते आले. त्यांनी या पुरस्काराच्या कल्पनेबद्दल कौतुक तर केलंच, पण त्या व्यक्तींच्या कुठल्याही क्षेत्रात असतील त्या क्षेत्राबद्दल आवर्जून ज्ञानाने सांगितलं. एवढंच म्हणजे शास्त्रीबाबांचा इतका अभ्यास असताना सुद्धा ज्या ज्या परिवर्तनवादी चळवळी महाराष्ट्रात झाल्या अगदी 19पर्यंत, त्या सगळ्यामध्ये त्यांचा आशीर्वाद असायचा. त्या कार्यकर्त्यांनी जेव्हा बोलवलं तर ते व्याख्यान द्यायला सुद्धा जायचे. सक्रिय सहभाग त्यांचा असायचा. असं एक वेगळं व्यामिश्र व्यक्तिमत्व असं होतं. आमचं ज्याला जास्त ओळख म्हणजे खरं मैत्री म्हणतो मी, की मैत्री झाल्यानंतर मी त्यांना एकदा असं म्हणलं की आबा, तुमच्याकडे इतका साठा आहे, महाराष्ट्राचा 60-70 वर्षाचा साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास तुमच्याकडे आहे, तर आपण एकदा केव्हा तरी भेटून बसून त्याचं चांगलं 4-6 तास रेकॉर्डिंग करून ठेवूया, म्हणजे ह्या आठवणींचा ठेवा पुढच्या पिढ्यांना उपयोगी होईल. कारण सामाजिक स्मरणशक्ती फार क्षीण असते, लोक विसरून जातात. ते म्हणले काय हरकत नाही. त्यांचा एक छोटासा बंगला क्षेत्र महाबळेश्वरला आहे, वाईजवळ, म्हणजे महाबळेश्वरच्या जवळच क्षेत्र महाबळेश्वर आहे तिथं. ते म्हणले असं कर, तू एकदा ठरवून आपण 2 दिवस तिथं राहायला जाऊ.
तू टेप रेकॉर्डर काय तुझं घेऊन ये तिथे आणि निवांत बसून तू मला प्रश्न विचार, नाही तर माझ्या माणसं मी बोलतो. पण असं 7-8 तास भरपूर आपण त्याच्यामध्ये मी सगळ्या आठवणी सांगतो. खरोखरी तसं झालं असतं तर एक अतिशय महाराष्ट्राचा ऑथेंटिक या सर्व क्षेत्राचा इतिहास तयार झाला असता. हे आमचं बोलणं चालू होतं केव्हा जाऊया, कसं जाऊया. पण तोपर्यंत असं काय कधी वाटलं नाही की आबा जातील. पण एक दिवस मी पुण्याहून येत होतो आणि वाटेतच मला निरोप मिळाला की तडकरीचे गेले म्हणून. मी तसाच वाईला गेलो सातारला न येता आणि तडकरीच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झालो. त्यांना श्रद्धांजली वाहिली. एका प्रकांड पंडिताची वयाच्या 93व्या वर्षी प्राणज्योती मालवली होती. अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये कुठं जवळपास दिसत नाही. सर्व विषयामध्ये पारंगत असलेलं, त्याचबरोबर कोणताही अभिमान अहंगंड न बाळगणारं आणि केवळ कर्मकांडामध्ये न गुंतून पडता समाजातील नवीन प्रवाहांचा वेध घेणारं, त्यामध्ये सामील होणारं असं एक ज्याला म्हणून पितृस्वरूप व्यक्तिमत्व तडकरी यांच्या रूपात होतं. ते आता आपल्यात नाही आहेत. त्यांचे चरित्र लिहिलेले आहे, पण ते ठीक आहे. पण त्यांचे विचार त्यांच्या काही पुस्तकात नाहीत. आपण त्यांचा अभ्यास केला तरी ती विचारधारा आपल्याला समजेल. आपण विचाराने समृद्ध होऊ असं मला वाटतं. तर्कतीर्थांना मी आदरांजली वाहतो आणि हा भाग संपवताना पुढच्या भागामध्ये असे दुसरे महनीय वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्नेहासंबंधीच्या काही आठवणी मी सांगणार आहे. तोपर्यंत अर्थात नमस्कार.